असं होणारच नाही की माझ्या बर्थडेला पाऊस नाही येणार. पाऊस आला, मला तर भेटला बाबा पाऊस. थांबूया इथेच, नाही येत का पाऊस? उमळले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, उमळले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, लपवूनी लपले नाही भेटणे माझे तुझे. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि वाऱ्यालाही समजले बोलणे माझे तुझे. चल, कुठे जायचं? आता आपण टेंचला जाऊया भाऊ आणि उद्या बोगनविलाला जाऊया. टेंच मध्ये नॉनव्हेज पण मिळतात आणि बोगनविला प्युअर व्हेज आहे. तर उद्या मंडे पण आहे, तर तसं एनिवेज व्हेजच खाणार ना. तर नॉनव्हेजच खायचंय बाबा आता ना. हो, हा. पण कळत नाही कुठे आहे ना, तर शोधत इथे ना काहीतरी असं डिरेक्शन्स लावायला हवे होते ना त्यांनी. गोयर गोदेर. आपण ना लेजिट गोल गोल फिरतोय. समजेल हा तरी. भाई. आणि रात्रीचं तर अजूनच नाही समजत. अरे आहेत ते बाबू, मी बघलेले ते तसे. इथे लिहिलं असेल ना भाऊ. आपण खूप भूक लागली आता मला. ये तू शोध आधी भावा, तू पण शोध. मग परत राईट मारूया, मग ग्लास रूम शोधत जाऊया. ऐक, मला कळलं भू, बेसिकली आपण इकडच्या रोडला पोहोचलो ना, सरळ सरळच आहे बेसिकली. मला कळलं सोड. ठीक आहे. खूप भूक लागली आहे ना. हा, भूक लागली आहे. खायला पण तेवढीच मजा येईल ना. आता अजून भूक लागणार. फायनली काय ऑर्डर केलं आपण? बंजारा कबाब अँड ग्रीन चिकन थाय करी. थँक्यू. खूप चांगलं खूप वाटतं. बेटर वाटतंय ना. थाय करी चांगली छान आहे. करी चांगली आहे. चिकन इज नॉट द बेस्ट. मी चिकन सोडून थाय करी खातोय. कबाब ओके होते, ठीक आहे. बट इथे व्हेज खाल्लं पाहिजे आय गेस. मून बघ ना, काय मस्त दिसतंय. खूप छान दिसतोय. इथे एवढं प्रिटी आहे सर्व, ठीक आहे. इकडे घाबरण्यासारखं काही नाही. अरे का ते घाबरली? माहित ना, तो कोणता तरी बर्ड आला अचानक. बर्ड आला का? बर्ड आला. तू पण घाबरला ना. मी घाबरलो कारण तू घाबरली. तू मला घाबरवलं की काय झालं. हा एरिया एवढा मोठा आहे ना, खूप डिफिकल्ट आहे. चालत सगळं चालत हा, म्हणून लोक दिवसाला पूर्ण कॅबीज बग्गी वगैरे वापरतात. हा. आणि असं पण नाही की सतत लोक दिसतील चालताना किंवा आसपास. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे ना की खूप लांब लांब असतात लोक. पण छान वाटतं असं काय. ह्याला तर खूपच आवडली आहे प्रॉपर्टी. तो बोलतो अजून एक दिवस राहायचं, अजून एक दिवस एक्सटेंड करून घ्यायचं आहे आता त्याला. नाही चांगली आयडिया का? हा. म्हणजे दिवस एक्सटेंड करू शकतो. म्हणजे बघू विचार. काय बघ, अरे ह्यांना असंच ठेवणार? काय माहिती. तिला बाहेर यायचं आहे का? क्युटी आहे ना. पण त्यांना नसेल येत ना इथून बाहेर येतं तेवढं. असंच ठेवत असतील ते लोक. हा, ऍक्च्युली तिला फिरवायला नेत असतील. उद्या ब्रेकफास्ट बॉगनविलेवाल्या रेस्टॉरंटला आहे, ठीक आहे. तर भाव आपल्याला उठायला लागणार ब्रेकफास्टसाठी. पक्का जाऊ तुझं आपण. तोंड थकली आहे भाई, थकली आहे. आता रूमला जाऊया, हो. झोपूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे बू. थँक्यू. गुड मॉर्निंग. थँक्यू. पार्टी ते वाड्यावर आहे. वाड्यामध्ये आम्ही इथे एका प्लेसवर आलो आहे राहायला, मी आणि स्वप्नील. जस्ट हॅपी टू सी द ब्रेकफास्ट मेन्यू. डोनट्स. माझं सर्वात जास्त फेवरेट मेन्यू हेच आहे, डोसा आणि सांबर, इडली. चटणी, रेड चटणी. मी हॅश ब्राऊन एकच घेतलं. कॉफी घ्यायचं.
वॉटरमेलन. ब्रेकफास्टला उठायची मेहनत आहे. हा वॉटरमेलन ज्यूसपेक्षा वॉटरमेलन जास्त फ्रेश आहे. घेऊया पटकन चल. ही माझी, ही वाली. कुठची वाली? अबे बचकानी. ओ मच बेटर देन वॉकिंग. हा ना. मच बेटर देन वॉकिंग. घे उचल दुसरी. थांब, इथून चढण आहे. मी एवढे इयर्स नंतर सायकल चालवते ना, मला माझ्या लेडी बर्डची आठवण येते आता. माझ्याकडे पिंक कलरची एक लेडी बर्ड होती. हॅलो. हाय भाऊ. हाय. हिअर वी गो. कम्फी आहे ना तुला ती? हो, ती सीट थोडी हलते बट देन मी हां. लेफ्ट. हाय. हा एरिया मस्त आहे ना. हो. शॅडोज आणि ते किती छान लावलं ते स्विंग्स. तो बच्चा नाही, तू बच्चा आहे ना. बच्चा आहे का तो? त्याने दिली पाहिजे ना मला त्याची जर बेटर सायकल. आणि त्याचं चेकआउट पण झालंय. तुला दुसऱ्या हवरेगिरी करतोय. तुला दुसऱ्या लहान मुलांच्या माहिती आहे तो लहान सायकलवरती लक्ष आहे. बच्चा आहे, त्याची सायकल बेटर आहे आमच्यापेक्षा. 2 बच्चे आहेत, हवरे आहेत. झालंय पूर्ण 2 दिवस सायकल. हा, आणि त्यांचा तर चेकआउट पण आहे. हा किती ना. वाजले? आणि त्यातला एक बच्चा तर एवढा बच्चा पण नाही. तो तर मोठा आहे. तो काय एवढा हवरा मला कळत नाही. वी आर प्लॅनिंग टू एक्सचेंज द सायकल्स. त्या मुलाची चेन आहे ना सायकलची, इथे निघाली होती. रूमवर चाललोय ना आपण. हो. तुला पूलमध्ये जायचंय का? पूलमध्ये जायचंय. आता रूमवर चल. उन्हातून कंटाळा येतो. कुठे? पूलमध्ये? तुला नाही वाटत असं? आलं. आपल्या मागेच आहे तिथे पूल. हो. आम्ही फायनली एक्सटेंडच केला स्टे, जे आम्ही काल डिस्कस करत होतो की एक्सटेंड करायचं नाही करायचं. तर आजचा होल डे आहे, आरामात करू शकतो, घाई तर नाही होणार. आता पूलवर पण जायचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सायकल टाकूया. रस्ता माहिती आहे का याच पूलचा? नाही, पण तिथून एकदा असं जाऊया का? हे इथे ते साधं पूल म्हणजे ते वाला पूल आहे. आणि हेच पूल मला वाटतं त्या साईडला आहे, पण आपण जाऊ शकतो ना एकदा इथून. तर ती इथे काय छान वाईब आहे, पण आम्हाला अजून पूल नाही सापडलाय. खूप थंड आहे. अरे ये काय ना चोमू. इथे एवढं शांत आहे ना आणि खूप सही वाईब आहे. असं वाटतं इथेच राहावं. गावी कसं एकदम शांत वाटतं. हाँ बस फटफट कर.
आता रेडी झाली. मला हे स्काय खूप डिस्ट्रॅक्ट करते. असं वाटत नाही आहे, पण 3:30 झालेत दुपारचे. थोडं थोडं ना मध्ये पाऊस पण पडला. त्यानं पण एक चांगली गोष्ट आहे की ऊन नाही पडत आहे. बेस्ट डिसिजन होता इथे एक्सटेंड करून घ्यायचा आजच्या डेचं. आणि बड्डेच्या दिवशी एवढं छान क्लायमेट अजून काय पाहिजे. तुला बेस्ट सनसेट स्पॉट बघायचा आहे? हां हां हां. दाखवू. दाखव. क्लाउडला हात लावला तर काय होतं? अशा दिवसातून खूप काय हायलाइट्स होतं. सायकलिंग, एवढ्या वर्षानंतर सायकलिंग केली आहे ना. सायकलची चोरी केली आहे, मग लोकांनी माझी सायकल चोरी केली आहे, मग मी कोणाची केली आहे. सायकल चोरी शिकलो मी इकडे येऊन. दॅट्स फॉर शुअर. त्याच्यानंतर सनसेट, आपण जे सनसेट शांत बसून सनसेट बघितलाय, मी लॉस्टच होता हां. मोमेंटमध्ये. आय स्वेअर खूप मस्त होतं. खूप मी सगळं मस्त विसरून sunset. गेलेलो की कुठे किती वाजले काय. मी फक्त ते बादल बघतोय आणि माहितीये तो जेट वेट उडत होता, हां. मी ते बघतोय. खूप मस्त. खूप छान होतं ते. आणि त्यानंतर हे क्रेझी डिनर. हा सरप्राइझिंगली बघ, मी तुला ऑनेस्टली सांगू, खूप छान बर्थडे होता आजचा. आणि मला खूप टाईमपासून एक बर्थडे ट्रिपच करायची होती, जे आय एम व्हेरी थँकफुल की खूप होलसम होता. म्हणजे असं तर मला 1 मंथ आधीपासूनच एक्सायटेड असतं, माझा बर्थडे येणार आहे, काय करू काय नाही करू. पण ह्या टाईमला ते नव्हतं. पण सेकंड पार्ट होतं जे मला नेहमीपासून करायचं होतं, की स्टेकेशन, कुठेतरी बाहेर जाऊन बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. मी मनासारखंच सेलिब्रेट केलं. आणि थोडं थोडं आधीच्या बर्थडेचं पण आठवण आली खूप. म्हणजे जास्त करून मम्मीची आठवण आली की नेहमी माझा बर्थडे स्पेशल करण्यासाठी लहान असताना असं सर्व डेकोरेट करणार घर, सर्व ती डिसाईड करणार आणि एवढे एफर्ट्स घ्यायचे. आज खूप मिस केलं मम्मीला. म्हणजे फर्स्ट टाईम कुठेतरी दुसरीकडे बर्थडे सेलिब्रेट केला तर मग आम्ही दोघी आज नाही भेटू शकलो. पण माझं एव्हरेस्ट डे स्टेकेशन बर्थडेचं ते कम्प्लीट झालं. ऑल थँक्स टू स्वप्नल. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस डे. माझं OTT शूट करणार का बर्थडेचं? माझं आउटफिट सर